तुम्ही बघू शकता मी सकाळी 5:30 वाजता आले आणि आमचे महाराज आहेत गुरु महाराज शिवाजी महाराज आहेत आणि यांनी आज सिद्धेश्वरला आंघोळ घातली मीही घातलेली आहे देवाला आंघोळ. आणि नवीन गाडी आणल्यामुळं मी सकाळी आज लवकर आलो देवाला, कारण गेल्या रविवारी पण लवकर आलो होतो चालत, पण आता नवीन गाडी आणल्यामुळं जरा चालत आज लवकर आलो थोडं. आंघोळ नदीला करून कोल्या पद्धतीनं देवाला आंघोळ घातल्या. महाराजांनी आता देवाला परत आणि आंघोळ घातली आणि पाय धुतलेच महाराजांनी देवाचे. जरासं इकडं बघा, तुम्ही बघू शकता सिद्धेश्वराचे आमचे लाडके भक्त आहेत का महाराज. हमेशा देवाची सेवा करतात तिथे, देव हमेशा त्याच्यावर लक्ष असतं हमेशा. देवाचे पूर्णपणे झालेले आंघोळ आणि अजून दोन देवाळींना अजून महाराजीला आंघोळ झालेला नाही. बरोबर 5:30च्या आंघोळ देवाची झाल्या. तर चला मित्रांनो, आपण आता जाऊया आपल्या गाडीकडे. गाडी जरा गुलाल लावूया, देवाचं पाय पुसतो बरं का मित्रांनो. देवाचे पाया पडतो. रामकृष्ण हरी. देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्ही बघितलेलं आहे आपल्या महाराजांनी देवाला पाणी घातले, मीही पाणी घातले. आता वेळ झाली इथंच व्हिडिओ थांबवण्याची. दाखवलं त्या खाली आपली आया आहेत बरं का, माझ्या 3 आया आहेत इथे दिसत नाही त्या, इथे दिसत असतील तुम्हाला. आयाचं दर्शन झालं तर आता आपण मित्रांनो आता गाडीला जायचं. हा सिद्धेश्वर समोर दिसत असतो, माझा सिद्धनाथ लागला का माझा सिद्धनाथ. हे लाडके आता चालायचं घराकडे. लावून तर झालाय देवाचा गुलाल गाडीला. बॅक साईडला झाला तर फ्रंट साईड झाला तर बॅक साईडला लावायचा तो गुलाल आणि आपण जायचं आपला हळूहळू आता निघत आपल्या घराकडे. झालं त्याच्या आशीर्वादानं आपल्याला गाडी मिळाली, त्यामुळं विषयच नाही. आपणच्यामुळेच देवाची पूजा वगैरे होती आणि देवाची सर्व कामं होती आपणच्यामुळेच. आपण जास्त शिवाला जर म्हटला घालतो आम्ही की देव प्रसन्न होतो. आणि जय राजा श्री गणेश राजा गाडीला गुलाला लावते तुमच्या जय आमचं गाडी पुसते बरं का मित्रांनो. आपण जास्त गाडीचं पूजन चाललंय आणि नवीन गाडी घेतली आहे तिचं पूजन करते ते आप्पा. झालंय पूजन आप्पांच्या असते गाडीचं. सांग बोले हे आमचं जुना पुरातन काळातलं मंदिर आहे. आता याला फक्त मॉडिफाय केलं, याच्यावरती छत वगैरे घातलं आहे, त्यामुळं मंदिर चांगलं दिसते. कोणाला तरी देव आमचा मसोबा राजा नवसाला पावला होता. पहिले लोक अशी म्हणायचे एका रात्रीत मंदिर उभं झालं तर देवाला चालेल, पण एका रात्रीत कधीच मंदिर उभं राहत नसतं. केलेल्या लोकांनी आमच्यातल्या बऱ्याच लोकांनी, पण ती महिमा तेवढ्यापुरती आपलं पत्र वगैरे टाकून व्यवस्थित जुने कारीच्या झाडाखाली देव होता. हां, कारीच्या झाडाखाली मसोबा राजा राथांनी विसावला होता आणि लोकांनी त्याच्यावर पत्र टाकून कसं तरी आपलं
4 मिडी ठोकून पत्र टाकून देव उभा केला होता. पण मार्लेच्या घाटे मामानं आमच्या देव पावला. त्या देव पावल्यामुळे त्यांनी हे मंदिराचं जीर्णोद्धार केला आणि मंदिर बांधलं. यात मोठा सहभाग आहे बरं का आपल्या घाटे मामांचा. आणि त्याच्यात आमच्या गावचे चंद्रकांत शिंदे पुजारी आहेत. ते देवाची मनोभावे सेवा करतात हमेशा आणि इकडंच असतात ते देवाजवळ जास्त प्रमाणात. तर हा माझा जर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. रामकृष्ण हरी.